स्तोत्रसंहिता 45 राजाच्या लग्नासंबंधी गीत। माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे। राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो। माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे। मानवजातीत तू अति सुंदर आहेस। तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे, ह्यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे। हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर। सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवी। तुझे बाण तीक्ष्ण आहेत, लोक तुझ्या पुढे चित होतात। तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात। तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे। तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे। तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे। तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे। हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात। तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत। ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे। अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव, तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर, म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल। तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग। सोराची कन्या तुला नजराणा आणील, धनवान लोक तुझे आर्जव करतील। राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे, तिची वस्त्रे भरजरी आहेत। तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील। तिच्या मागून चालणाऱ्या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील। आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील। तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील, तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील। तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील। आमेन।